नमस्कार, वेज व्हरायटीज मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण करणार आहोत अतिशय स्वादिष्ट गोड अशी पारंपरिक पद्धतीने तांदळाची खीर. आणि ह्या खीरीचे खासियत म्हणजे ती आपण गॅसवर किंवा स्टोव्हवर करणार नाही आहोत, तर आपण ती करणार आहोत गोबर गॅसवरती. चला तर मग बघूया ही पारंपरिक पद्धतीने तांदळाची खीर कशी करायची ते. तर ही आहे गोबर गॅसची शेणाची टाकी. गाईचं आणि म्हशीचं शेण एकत्र करून जेवढ्याच तेवढं पाणी घालून ते कालवलं जातं आणि मग ती टाकी रिफिल केली जाते. गोबर गॅस म्हणजेच पर्यावरणपूरक, नैसर्गिक आणि शाश्वत ऊर्जेचा एक उत्तम स्रोत. गावाकडच्या जीवनशैलीत आणि नैसर्गिक शेतीत याला खूप महत्व आहे. आता हे सगळं कालवलेलं शेण अशा प्रकारे खाली येतं. त्यात आणखीन थोडं पाणी ऍड केलं जातं. अशी ही शेणाची टाकी आहे. आणि नंतर मग हे सगळं साठवलेलं शेण झाडांना शेणखत म्हणून वापरलं जातं. चला तर मग नैसर्गिक ऊर्जेचा वापर करून बनवूया स्वादिष्ट अशी तांदळाची खीर. इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे. त्यात 8 चमचे साखर घालून ती ह्या दुधात विरघळून घेतेय आणि ह्या दुधाला छान उकळी काढून घेतेय. आपण दूध थोडंसं आटवून घेणार आहोत. अगदी बासुंदी इतकं नाही, पण थोडंसं आपण हे दूध आटवून घेणार आहोत. आपलं हे दूध छान आटेपर्यंत आपण आपल्या कण्या भाजून घेऊया. त्यासाठी मी एका पातेल्यात 2 चमचे तूप घालून घेतेय आणि त्यावर आपल्या ह्या कण्या घालून परतून घेतेय. लक्षात ठेवा, हे आपले गावठी तांदूळ मिक्सरला जस्ट क्रश केलेले आहेत. त्याची फाईन पेस्ट केलेली नाहीये किंवा ते तांदूळ आपण धुवून वाळवून देखील त्याचे क्रश केलेले नाहीये. डायरेक्ट आपले नेहमीचे तांदूळ मिक्सरला फिरवलेले आहेत. ते असं छान तुपावरती परतून घेऊयात. ह्या कण्या पटकन शिजण्यासाठी किंचित एक 2 ते 3 चमचे किंवा अर्धी वाटी आपण ह्यात दूध घालून घेऊया. आता आपण ह्यात 15 ते 20 मिनिटं पाण्यात भिजवून घेतलेल्या चारोळ्या घालून घेऊया. या चारोळ्याने खिरीला छान फ्लेवर तर येतोच, त्याचबरोबर खीर जेव्हा आपण खातो तेव्हा त्या दाताखाली आल्यावर खूप छान टेस्ट लागते. आता हे सगळं मिश्रण छानपैकी उकळून घेऊया. इथे बघूया आपण आपल्या कण्या शिजल्या आहेत का. कण्या छान अशा दबल्या गेल्या की समजाव्यात त्या छानपैकी शिजलेल्या आहेत. आपलं मिश्रण थोडंसं घट्ट देखील झालेलं आहे. आता आपण जे दूध उकळून घेतलेलं होतं, चारोळ्या घालून घेतलेलं, ते ह्यात घालून मिक्स करून घेऊया. छानपैकी सगळं असं एकजीव करून घेऊया. गोबर गॅसवर केल्यामुळे या खिरीला वेगळीच टेस्ट येते. छानपैकी स्वादिष्ट चविष्ट अशी खीर आपली तयार झालेली आहे. या खिरीची इतपतच कन्सिस्टन्सी ठेवायची, जास्त घट्ट किंवा जास्त पातळ करायची नाही. आता ह्या खिरीचा फ्लेवर आणखीन वाढवण्यासाठी आपण ह्यात घालून घेऊया केशर वेलची सिरप आणि परत एकदा ही खीर छानपैकी ढवळून घेऊया. आपल्या खिरीला रंग आणि स्वाद दोन्ही मस्त आलेला आहे. आपली खीर छान उकळली गेलेली आहे. तर अशा प्रकारे पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय उत्तम पर्याय असलेला म्हणजेच गोबर गॅसवर केलेली ही तांदळाची खीर सर्व करण्यासाठी तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने बनवलेली ही गोड स्वादिष्ट तांदळाची खीर ह्या गोबर गॅसवरती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे आम्हाला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका पारंपरिक रेसिपी सोबत. धन्यवाद.